बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या प्रकरणामध्ये उज्ज्वल निकम सरकारी वकील म्हणून केस लढत आहेत. मात्र मागील अनेक दिवस ते केस लढण्यासाठी गेले नाहीत. यावर माध्यमांनी त्यांना विचारलं असता त्यांनी असं सांगितलं की सातत्याने तिथे तारीखवर तारीख दिली जाते म्हणून मी केस लढायला जात नाही. मला तर शंका वाटते की संतोष देशमुखांच्या केसमध्ये तारीख पे तारीख ही कोणामुळे दिली जाते हे पहिलं शोधणं गरजेचं आहे. ते खरं कोर्ट देत आहे का हे देत आहेत की हे अर्ज करून सांगतायत की आता मला जमणार नाही, नंतर मला जमणार नाही. या सगळ्या गोष्टी खरं तपासणं गरजेचं आहे. कारण कोर्टाला माहिती आहे किती गंभीर प्रकरण आहे आणि त्याच्यावर जर तारीख पे तारीख चालली असेल त्याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव नाही. मी त्यांच्या भावाशी बोलून, धनंजय देशमुखांशी बोलून याच्यावर पुन्हा अर्जन्सी कोर्ट करून ते मॅटर आणायला लावणार. मॅडम, तुम्ही परवा चौकशीसाठी जेव्हा गेला होता त्यावेळेला मंत्रालयामध्ये दोघं जण आई आणि लेक तुम्हाला भेटण्यासाठी आलेले होते. तुम्ही त्यांच्या भेटण्यासाठी तुम्ही जाणार का किंवा तुम्ही काही नंबर वगैरे त्याचा मिळवलाय का? नेमकं काय झालं होतं त्या दिवशी? नाही, काय झालेलं, मी खरेदी समिती पुढे मंत्रालयात जेव्हा पोहोचले ते संध्याकाळी 6ची वेळ होती आणि त्याच्यानंतर मला ती समिती पुढे मांडता मांडता जवळजवळ 7:15 वाजले होते. मला बाहेर आल्यानंतर असं कळलं, एक माणूस आला आणि तो मला म्हणाला मला अमुक 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 माझ्या जमिनीबद्दल तुमच्याशी बोलायचंय. तर मी त्यांना म्हटलं आपण इथे बोलण्यापेक्षा शांतपणे निवांतपणे तुम्ही मला समजावा, मग मला जे करता येईल ते मी करेन असं म्हणून मी बोलल्याबरोबर तो तिथनं गेला. तर मला काही पत्रकार सांगायला लागले की त्या माणसाला इथे खूप आता म्हणे खूप मोठा हे झालं होता कारण खूप आरडाओरडी झाली होती, त्याला तुम्हालाच भेटायचं होतं तर तुम्ही त्यांना एकदा भेटून घ्या. तर मी त्यांना विचारलं, म्हणजे आम्ही पूर्ण ते कॉरिडॉर बघितला, तो तोपर्यंत खाली भेटेल असं वाटलं पण तो तोपर्यंत गेलेला होता. त्याच्यानंतर तो व्हिडिओ एवढा व्हायरल झालाय तर मला कुठूनही त्या माणसाला सांगायचं की बाबा तुझी व्यथा, कारण तुझा जो व्हिडिओ मी बघितला जे तिथे घडलं मंत्रालयात ते अतिशय दुर्दैवी होतं. मला आत्ताच्या घटकेला असं म्हणजे तुझी परिस्थिती बघून असं वाटतंय की तुला कितीतरी वेदना होत असतील, तर तुझं प्रकरण काय आहे ते खरंच मला एकदा सांग. कुणाच्या तरी माध्यमातून माझा फोन नंबर मिळवून माझ्यापर्यंत घरी येऊन सांग. मला जेवढं तुझ्यासाठी करता येईल मी नक्कीच करेन.